नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला, आज मार्केटसारखे कुरकुरीत मस्त व्हेज मंचुरियन मी बनवत आहे. तर मी इथे अर्धा कोबी घेतलेला आहे. तर आपण कोबीला न किसता किंवा एकदम बारीक चॉप न करता मंचुरियन बनवणार आहोत. तर इथे मी सर्वात अगोदर एक कट मारून घेते, म्हणजे कोबी जे आहे मोठ्या मोठ्या आकारामध्ये इथे मी कट करून घेणार आहे. तर ही कोबी जी आहे मी ते चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर हाताने एकदमच जास्त बारीक करत बसायचं त्याला गरज नाही आहे. तर सर्वात अगोदर जो मधला भाग असतो, जो कडक असतो, तो काढून घेतलेला आहे मी. आणि कोबीला इथे छोटे छोटे तुकड्यांमध्ये मी कट केलेलं आहे. आणि हे कट केलेले तुकडे चॉपरमध्ये घालून याला कोबीला आपण बारीक करणार आहोत. तर हे पहा, मी ते कोबी मोठे मोठेसे तुकडे ठेवलेले आहेत. आणि आता चॉपरमध्ये हे मस्त जसं मंचुरियनला आपल्याला हवं आहे अगदी तसंच छान यामध्ये बारीक होतं. त्यामुळे ते किसून वगैरे घ्यायची अजिबात गरज पडत नाही आहे, किंवा एकदमच हाताने जास्त बारीक चॉप करत बसण्याची देखील गरज नाही आहे. तर चॉपरमध्ये टाकून असं आपण चॉप केलं तर अगदी 1-2 मिनटामध्ये छान असं बारीक होतं. तर पाहू शकता, मी 1 ते 2 मिनिटे छान मस्त बारीक केलेलं आहे. तर किती छान असं चॉप झालेलं आहे या चॉपरमध्ये. तर अशा पद्धतीने बाकी सर्व कोबी पण मी चॉप करून घेत आहे. तर हे सर्व कोबी मी इथे अर्धा जो कोबी होता पूर्णपणे मी चॉप करून घेतलेला आहे. तर कोबी चॉप करून घेतल्यानंतर मी कोबीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. कश्मीरी लाल मिर्च पावडर आहे 1 चमचा. 1 चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धने पावडर घातलेली आहे. आणि 1 चमचा गरम मसाला पावडर आहे. कच्चा गरम मसाला पावडर वापरलेला आहे मी. तुम्ही कुठलाही वापरू शकता, मार्केटचा असला तरीही चालेल. त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा रेड फूड कलर घालणार आहे, म्हणजे याने आपल्याला मार्केटसारखा छान कलर मिळतो. जर नसेल आवडत तर ऑप्शनल आहे, स्किप केला तरीही चालेल. अर्धा वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मापून मी अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर मी सेम प्रमाणात घेतलेला आहे. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करूया. तर हे मैदा आणि जे कॉर्नफ्लॉवर आहे याचं खास काही असं प्रमाण नाही. जेवढं कोबीमध्ये आपल्याला म्हणजे त्यामध्ये मावेल तितकं आपल्याला घालत राहायचं आहे. तर पाहू शकता, हे फार सुकं झालेलं आहे. तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर अजूनही केला नाही. एकदाच जास्त पाणी आपण टाकून हे जे मिश्रण आहे हे तयार करणार नाही आहे. थोडं थोडं पाणी टाकून तयार करायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे एक व्यवस्थित बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी आपण पकोडे बनवण्यासाठी कसं बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडंच पाणी वापरणार आहे मी इथे. एकदाच जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण कोबीलाही नंतर पाणी सुटतं. त्यामध्ये आपण मीठही घातलेलं असतं, त्यामुळे पाणी नंतर सुटतं. तर जास्त असं पातळ अगोदरच करून ठेवायचं नाही आहे. तर हे लागेल तसं पाणी घालून एक आपल्याला मंचुरियन बनवता येतील अशा पद्धतीचं पीठ मी इथे तयार करून घेतलेलं आहे. तर हे असं एक छोटासा गोळा तयार होईल आणि तो आपल्याला तेलामध्ये सोडता येईल या प्रमाणात आपल्याला बनवायचा आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले का नाही आपण चेक करणार आहोत. तर त्यामध्ये थोडंसं मी टाकून पाहत आहे. तेल थोडंसं कमी गरम झालेलं आहे. तर थोडं आणखी वाट पाहूयात 5 मिनिटे. आणि तेल गरम झालेलं आहे आता. तर आता यामध्ये आपण सर्व मंचुरियन एक एक करून असे तेलामध्ये सोडणार आहोत. तर तेलाची फ्लेम स्टार्टिंगला तर हायच ठेवायची, म्हणजे तेल जे आहे छान कडकडीत गरम करून घ्यायचं अगोदर. आणि त्यानंतर स्लो फ्लेमवर आपल्याला जे मंचुरियन आहेत ते तळत राहायचे आहेत. एकदमच पूर्ण हाय फ्लेमवर तळायचे नाही, तर मंचुरियन जे आहेत ते आतून कच्चे राहतील आणि वरून त्याला खूप जास्त डार्क कलर येईल, करपल्यासारखे दिसतील. त्यामुळे
स्लो फ्लेमवरच आपल्याला मंचुरियन जे आहे ते तळायचे आहे. स्टार्टिंगला मात्र तेलाचा जो ताव आहे तो चांगला गरम करून घ्या. त्यानंतरच मंचुरियन तेलामध्ये सोडा. आणि मंचुरियन फ्राय होण्यासाठी चांगले 3 ते 4 मिनिटे लागतात. मस्त स्लो फ्लेमवर छान फ्राय होऊ द्यायचे आहेत. त्यानंतरच काढायचे आहेत. तर पहा चांगले 3, 4, 5 मिनिटे झालेले आहेत. तर आता इथे मंचुरियन मस्त तयार झालेलं आहे. छान कुरकुरीत झालेलं आहे. तर आता मी काढून घेत आहे. आणि मंचुरियन काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा तेलाला मी छान गरम करून घेणार आहे. त्यानंतरच मी सेकंड बॅच यामध्ये टाकणार आहे. थंड तेलामध्ये सोडायचं नाही आहे. तेल मस्त स्टार्टिंगला गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मंचुरियन यामध्ये पुन्हा एकदा सोडायचे आहेत. आणि त्यानंतर स्लो फ्लेमवर छान मस्त तळत राहायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व मंचुरियन जे आहेत मी तळून आणि बनवून घेणार आहे. तर पहा सेम प्रोसेस करून मी इथे सर्व मंचुरियन जे आहेत तयार करून घेतलेले आहेत. मस्त कुरकुरीत छान मंचुरियन इथे आपले तयार झालेले आहेत. पहा अगदी वरून कुरकुरीत मस्त आणि आतमध्ये छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तर चला आता आपण सूप बनवूयात. तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चॉप केलेलं लसूण आणि अद्रक आहे बारीक चॉप करून घेतलेले आहे ते यामध्ये घालूयात. साधारणतः 1 मिनिट त्याला पण छान फ्राय करून घेऊया. आणि मंचुरियनमधलं थोडंसं पत्ताकोबी मी काढून ठेवला होता तो यामध्ये टाकलेला आहे. तर 1-2 मिनिटे छान हे सर्व व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया तेलामध्ये. त्यानंतर इथे मी रेड चिली सॉस टाकलेला आहे 1 चमचा. 1 चमचा ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे. आणि 1 चमचा सोया सॉस लागणार आहे आपल्याला. तर हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला जितकी क्वांटिटी हवी म्हणजे जितकी सूपची क्वांटिटी हवी तितकं पाणी टाकायचं आहे. तर इथे मी साधारणतः 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे मी कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे त्यामध्ये थोडासा रेड फूड कलर टाकलेला आहे. तर पहा हे जे सूप आहे याला मस्त उकळी आलेली आहे. आणि आता हे कॉर्नफ्लॉवरचं पाणी जे आहे तर हे आपण यामध्ये टाकणार आहे. तर या कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामुळेच सूपला घट्टपणा म्हणजे असा थिकनेसपणा येतो. तर हे आपल्याला किती घट्ट प्रमाणात हवे तितकं टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचं. कारण अगदी थोडंसं जरी टाकलं तरी पण हे सूप खूप छान घट्ट होतं. खूप जास्त घट्ट होतं. तर आपल्याला लागेल तसं प्रमाण ठेवून हे सूप तयार करायचं आहे. तर पहा इथे मस्तपैकी मी सूपही तयार केलेलं आहे. आणि मंचुरियनही तयार झालेलं आहे. तर चला आता गरमागरम सूप आणि मस्त क्रिस्पी मंचुरियन खायला घेऊयात. तर तुम्हाला माझी आजची मंचुरियन रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत. नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कशाची पाहायला आवडेल तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवत जा. तर भेटूया अशा एका छान व्हिडिओसोबत पुन्हा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.